4 महिन्यापूर्वी एक फोन आला, एक मित्राला कॉल होता. त्याला तेव्हा मी भेटलेलो बनारसला. बोलला येणार का? बोललं कुठं? बोला लडाखला. बोललं जाऊ, काय हरकत नाही. अरे आज फायनल दिवस आला. आता लेट झालं पण काय हरकत नाही. आता आम्ही निघलेलो आहे फायनली लडाखच्या दिशेने. चला मित्रांनो, आता आपण थेट जाणार आहे लोणीला आणि आपल्याला तिथलं घ्यायचं एक हेल्मेट आणि त्यानंतर आपल्याला जायचं थेऊरला बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. बाप्पाचं दर्शन करून आपण ही ट्रिपची सुरुवात करणार आहोत. चला बघू आता, लेट्स गो. वेलकम टू हडपसर मित्रांनो. मॉर्निंगचे 5:30-6 पावणे 6 वेळ झालेले आहेत म्हणून लाईटी बंद झालेल्या आहेत आता रस्त्यावरच्या. तर आपण थांबलो होतो टाकी फुल करण्यासाठी. फर्स्ट टाइम आपण ब्रेक केला होता शहरवाडी, जो आपण टाकी फुल करू. लेट्स गो फॉर फायनल राईट. फ्युल फुल केलेलं आहे आपण 310 रुपयाचं. पहिले आपण थांबलो होतो हवा भरण्यासाठी आपल्या गाडीत. हवा भरल्याच्यानंतर आपण निघू आता पुढच्या दिशेने. आता पेट्रोल तर फुल केलेलं आहे आता. तर आता आपण हवा भरणार आहे आणि निघणार आहे आता पुढच्या दिशेने. तसं तर खूप लेट झालेलं आहे मित्रांनो. तर बघू शकता जवळपास 5ला निघलेलो आहोत. तर 6 इथंच वाजलेले आहे शहरवाडीत. अजून आपल्याला हेल्मेट घ्यायचं. तिथून पुढं 6-6:30 तरी होते आपल्याला निघायला पुण्याच्या बाहेर पडण्यासाठी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण आपली सुरुवात केलेली आहे ड्रीम राईड पुणे टू लडाखची. पुढे आपल्याला निघायचं आहे, थेऊरचं दर्शन करायचं आहे आणि तसंच निघणार आहे आपण नगरच्या दिशेने. तर भेटूया आपण तिथून. तर मित्रांनो, आपण आपल्या ड्रीम ट्रिपची सुरुवात करणार होतो थेऊर चिंतामणी गणपतीच्या दर्शनाने. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहे थेऊर गणपतीच्या इथं दर्शन करून आपण निघणार आहोत पुढच्या ट्रिपसाठी तेथून. अगदी थोड्याच वेळात आम्ही थेऊरवरनं बाहेर निघून लागलो होतो नगर हायवेला. तर बघू शकतो नगर हायवेचा व्ह्यू किती भारी झालेला आहे. तर लवकरात लवकर उठायचा हाच फायदा असतो की मॉर्निंगला सनराईज पाहता येतो. तर सनराईजला पाहत पाहत तसंच आम्ही निघलेलो पुढे नगरच्या दिशेने. तसेच मित्रांनो, आपण जाऊन पोहोचलो होतो सुप्यामध्ये. तर सुप्यामध्ये आपल्याला भेटणार होता आपला एक फॅन. तर फॅनचा आपण वेट करणार आहोत थोड्या वेळ आणि तसंच आपल्याला फॅन आल्यावरती तुम्हाला तिचे भेट घालून देतो. हॅलो गाईज, आपला फॅन आलाय बघू शकता तुम्ही. यो आता भाऊ येणार आहे इकडं. बघू शकता कसला कसला गिअर अप होऊन गेलता. आता ते जर्किंग आपण काढून घ्यायचे आता. आलं, कॉंग्रॅच्युलेशन भावा. अरे हेल्मेट भारी दिसते की. खूप आम्ही फॅन आहोत. किती दिवसाची प्रबळ शक्ती आहे आम्हाला तुम्हाला भेटण्याची. चालते. आता आपण आलेलो आहे 50 किलोमीटर लांब. आपल्याला इथे भाऊ भेटलेला आहे. आपण आता थांबलेलो आहे सुप्यात. आता आपण निघणार आहे लवकरात लवकर पुढे. नाश्ता वगैरे करू. चला नाश्ता करू आपण इथे. मित्रांनो, तर आता आपण केला होता नाश्ता करण्यासाठी ब्रेक. आपण आलो होतो सुप्यात. आता झालेले आहे मॉर्निंगचे 8:30 वाजलेले आहेत. तर इथनं आता लवकरात लवकर नाश्ता करून आपण निघणार आहोत पुढच्या दिशेने. आणि गणेश शेठ भेटले होते आपल्याला इकडे. आता गणेश शेठ जाणार आहेत पुण्याला, आपण येणार आहेत तिकडे. तसंच अगदी थोड्या वेळात गणेश शेठला ताटा करून आपण आपली सुरुवात केली होती राईट नगरच्या दिशेने. तर अगदी नगरला थोड्याच वेळात जात होतं. ऊन तर खूप वाढलं होतं. मित्रांनो, आपण इथे ब्रेक केला होता ह्या पेट्रोल पंपावरती, गुरुदत्त पेट्रोल पंप. आणि आता इथनं आपण आता निघणार होतो श्री छत्रपती संभाजीनगरकडे. तर लवकरात लवकर आपली राईड सुरू करू आणि निघूया पुढच्या दिशेने. अगदीच मी 25 किलोमीटर जवळ गेल्यावरती एक चुकी केली, जी चुकी मी करायला नव्हती हवी. की एक घेतला मी शॉर्टकट घेतल्याच्या नंतर माझी हालत अशी झाली होती की इतके खराब रस्ते, प्रमाणाच्या बाहेर खराब रस्ते लागले मला. जिथे मला धुळे हायवेला पोहोचायला लागणार होते फक्त आणि फक्त 45 मिनिट्स, तिथं मी 2 तास आतल्या गावात फिरत होतो. ही सर्वात मोठी माझी चुकी केली होती मी. माकड आहे.
तसे मित्रांनो अगदी आपण थोड्याच वेळात जाऊन पोहोचलो होतो कन्नड घाटामध्ये. घाट तर इतका डेंजरस होता की फर्स्ट टाइम मी तामिनीच्या नंतर इतका मोठा घाट पाहिला असेल. त्या घाटामधनं जाताना ना लिटरली मला भरपूर भीती वाटत होती. मित्रांनो फर्स्ट टाइम हा असा घाट बघितला आहे ना, तो खूप डेंजरस वाटतोय मला. भरपूर घाट फिरलो, हा घाट आहे ना सर्वात डेंजरस वाटला. हा घाट पडतो संभाजीनगर टू सॉरी आपलं काय मध्ये माहिती नाही, पण संभाजीनगरवरनं इंदोरला जाताना हा घाट पडलाय. मित्रांनो तर आता आपण थांबलो होतो रेस्ट करण्यासाठी. इथनं आता धुळे राहिलेलं आहे फक्त 22 किलोमीटर. तर आणि इंदोर आहे इथनं जवळपास 280च्या आसपास. बघू आता इंदोरला जातच आपलं होतं आहे का नाही, किंवा धुळेच्या पुढे जाऊन MP बॉर्डर क्रॉस करून आपण कुठेतरी स्टे करण्याचा प्लॅन करू. मित्रांनो जसं आपण आलेलो आहे इंदोरच्या जवळ, तर ऑलमोस्ट आपण आहे ना आजच्या आज आहे ना 400-450 किलोमीटर कवर केलेलं आहे. आता आपण आलेलो आहे MP आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर. तर आता इथं आपण थोडंसं रेस्ट करणार आहोत कुठेतरी थांबून, आणि त्यानंतर पुढची जर्नी सुरुवात करणार आहोत. अगदीच आपण जवळजवळ गेल्यावरती एक ब्रेक करायचा प्लॅन केला होता, तर आपण थांबलो होतो. ठीक आहे, तुम्ही नाही तुम्हाला दिसतंय का तिकडं? हर्षद साईड तर मित्रांनो आपण इथं चहा वगैरे पिला होता आणि लवकरात लवकर निघलो आपण पुढच्या दिशेने, कारण की भरपूर लेट होत होतं आता. सनसेट होत आला होता मित्रांनो, आणि 180 किलोमीटर राहिले होतं आपल्यापासून अजून इंदोर. तर आपण आज इंदोरला पोहोचणार का नाही, हे तर सर्वात मोठा क्वेश्चन होता माझ्यासमोर सुद्धा. मित्रांनो जादू कशी गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहे मॉर्निंगपासून 460 किलोमीटर चालून मध्य प्रदेशच्या बाउंड्रीच्या जवळ. इथनं आपल्याला इंदोर आहे अप्रॉक्सिमेटली 170 किलोमीटर. तर इंदोरला आपण पोहोचणार तर नाही, जाऊ आपण MP मध्ये स्टे करणार आहोत. जसे की तुम्ही आता बघू शकता, 1 मिनटं मित्रांनो, जसे की तुम्हाला दिसत असेल ह्याच्या मागच्या साईडला होती महाराष्ट्र बॉर्डर, आणि जसं आपण इथून क्रॉस करून पुढे जाणार आहोत तिथं आहे MP बॉर्डर. तर आता आपण एंटर केलेलं आहे MPच्या बॉर्डरमध्ये. तसंच मित्रांनो या ठिकाणावरनं इंदोरचं अंतर राहिलं होतं 250 ते किलोमीटर. तर जाताना आपल्याला काही ठिकाणावरती खूप ट्रॅफिक लागलं आणि काही ठिकाणावरती ट्रॅफिक नाही लागलं. तसंच अंधार होता करता आपण जाऊन पोचलेलो रात्रीच्या 9-9:30 वाजता इंदोरमध्ये. तसंच पेट्रोल तर भरायचं होतं, पण आपला मोबाईल स्विच ऑफ झाला होता, म्हणून फर्स्ट ऑफ ऑल तिथं मोबाईल चार्जिंगला लावला. थोडासा मोबाईल चार्ज करायचा, नंतर आपण जाऊन पोहोचलो पेट्रोल फुल करण्यासाठी. फुल करायची फुल कमी हुआ लेकिन ठीक है, हो जाएगा उतने मिनट की. वो होता है बट इसका बहुत स्लो है. फुल है जीरो का देखेंगे या यूट्यूब यूट्यूब है. दिस वन काकाने डायरेक्ट पंपाचाच व्हिडिओ शूट करायला लावलेला. मग काय अगदी तिकडून थोड्या वेळात निघलो आणि इथनं इंदोर राहिलेलं 15 किलोमीटर. तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण तिथनं निघलो आणि आपल्याला जाऊन पाहायची होती अजून रूम. तर लवकरात लवकर पोचू रूमवरती. मित्रांनो फायनली आपण इंदोरमध्ये आलेलो आहे, रूम चेकिंग केलेली आहे आणि उद्या आपण इथून निघणार आहोत आग्रा साईडला. आता बघू आपला कुठं मुक्काम होते काय होते. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तारीख आहे 27 आणि 7 वाजून झालेले आहे 2 मिनटं. तर आज आपण आपली राईड सुरू करणार आहोत इंदोरमधनं
एम पीच्या आपलं यू पीच्या दिशेने जाताना. आता तर आपला स्टे असून काही ठरवलेलं नाही. जितके ड्राईव्ह करता येईल तेवढे आज कवर करू आणि जाताना जिथे थांबूशी वाटत तिथे थांबून घेऊ. चालेल. तर आता करत आहोत आपण आपली राईड सुरू. लेट्स गो. हीच आहे आपली गाडी. चला करूया पुढची जर्नी चालू. तर लेट्स गो मित्रांनो. आता थोडंसं इंदोर एक्सप्लोर करू आणि निघू पुढच्या दिशेने. चला भेटून. त्या साईडला सर्व हॉटेलच होते. तर रात्री आपण इथं स्टे केलं. इथनं इंदोर सिटी आहे जवळपास 5 ते 6 किलोमीटर आत. तर 1 मिनटं थांबा, आता आपण मॅप लावू. सुनिए ना, या मॉर्निंग में नाश्ते के लिए क्या रहेगा बेस्ट? सॉरी, मॉर्निंग में नाश्ते के लिए. नाश्ता के लिए हाँ। आपको सिटी में जाना पड़ेगा. इधर से चले जाओ आप, या. ठीक है। तो आपको ड्राइव फॉर आगरा हाईवे. लाईव्ह बघू शकतो. इंदोर बैपोल हायवेवरती एक ट्रक पास झालेला आहे आणि ते कार्यकर्ते तिकडे जेवण करत होते. बघा असे आपण मित्रांनो, लाईफ असा होता अशी. दुनिया जाए भाड में हम बनाएंगे खाना और खाएंगे. याच वेळेस आपण पडत होतो इंदोरमधनं बाहेर. इंदोरमध्ये पण आपल्यासारखा फिनिक्स मॉल होता. तसेच तसेच इंदोर आजचा प्रवास खूप मोठा होता. तसंच आज आपल्याला करायचं 600 किलोमीटर कवर. मित्रांनो, उज्जैन इथनं फक्त आणि फक्त 58 किलोमीटर होते. तसंच आपल्याला जायची तर खूप इच्छा होती, पण परत माघारी येताना जायचा प्लॅन केला होता. त्याच्यामुळं इथनं न थांबता आपण कंटिन्यू पुढे राईड चालू ठेवली. तसेच मित्रांनो, इथं आपण राईट टर्न न घेता सरळ जर गेलो असतो तर उज्जैनकडे निघलो असतो. आणि तसंच आपल्याला माघारी येताना उज्जैनला जायचा प्लॅन केला होता, म्हणून आपण आता निघलो आग्राच्या दिशेने. तसंच आपण नाश्त्याला थांबलो होतो एका ठिकाणी. तिथं आपण पोहे घेतले, तर पोहे तर गोडच लागतात इंदोरमधले. मला तर काही कळालं नाही लॉजिक, पण इथले पोहे तर गोडच होते. तसेच आपण अगदी थोड्याच वेळात पुढं कंटिन्यू करायचं सुरुवात केली. मित्रांनो, तुम्हाला खोटं नाही बोलत आहे, या ठिकाणी भरपूर टेम्परेचर होतं. जोपर्यंत MP क्रॉस करत नाही तोपर्यंत भरपूर असं टेम्परेचरच राहणार होतं. क्रॉसिंग ब्रेक झालेला आहे. अगदीच थोडं पुढे गेलं असतं तर आपण थांबायचा प्लॅन केला, कारण की टेम्परेचर तर खूप वाढलं होतं, म्हणून एका जागेवर थांबून घेतलं थोडा वेळ. मित्रांनो, आपण MP पासून आलेलो आहे चालून थोडंसं लांब. इथं तुम्ही बघू शकता गुन्हाळ गावामध्ये आहे आपण. तिथं टेम्परेचर आहे 41 आणि आजचं डे हायस्ट लावणार आहे 43. बघू शकता मग टेम्परेचर आज इकडे किती वाढणार आहे. मित्रांनो, आपण MP मध्ये ट्रॅव्हल करताना उसाचा रस प्यायला एकदा थांबलो. मी तुम्हाला खोटं नाही बोलत, लिटरली ना 4 ते 5 जागेवरती मी उसाचा रस प्यायला ह्याच्यानंतरून. का तर इथं उसाच्या रसमध्ये स्पेशालिटी काय होती माहिती का? इथं पुदिना आणि लिंबू पिळून देत होते उसाच्या रसमध्ये. इतकं भारी फ्लेवर लागत होता ना. इधर प्रॉब्लम खाली एक ही थी कि गन्ने का जूस बड़ा छोटा ग्लास 20 रुपए का था. मित्रांनो, तर झाले होते दुपारीचे 4 वाजलेले आहेत.
4ला 20 मिनटं कमी आहेत, तर आपण इथं वेट केलं आहे. थोडासा मोबाईल पण चार्जिंग होईल आणि आपला पण आराम होऊन जाईल 20 मिनटं, त्यासाठी आपण इथं बसलेलो आहोत. मित्रांनो, हालत खूप वाईट झालेली आहे. इकडं जवळपास अजून पण 41 ते 42 अंश टेम्परेचर आहे आणि इतकं गरम होत आहे, लिटरली भरपूर प्रमाणात गरम होत आहे. मित्रांनो, आता आपण आलो शिवपुरीच्या पुढे आणि आता आपल्याला जायचं होतं ग्वालियरला. बघू शकता इकडं व्ह्यू कसला भारी झालेला आहे आणि ह्याच व्ह्यूच्या मध्ये आपण निघणार आहोत आता ग्वालियरला जाण्यासाठी. तर चला निघूया. आता इथनं ग्वालियर राहिलेलं आहे 75 किलोमीटर्स. तर मे बी मला असं वाटतं आपल्याला 1 किंवा 2-3 टप्प्यामध्ये ते कव्हर करायचं आहे. चला लेट्स गो. मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो होतो ग्वालियरला. ग्वालियरला आल्या आल्या भरपूर ट्रॅफिकचा आपल्याला सामना करायला लागणार होता. मित्रांनो, आपण पुण्याला नावत होतो, पण इकडे आल्यावरती कळते क्लच किती वेळा दाबावा लागतो. मला लिटरली हात दुखून आलाय क्लच दाबू. तरी काय गाड्या तर ट्रॅफिक काही संपान नाही गेलं. बघू शकता इकडे खूप ट्रॅफिक आहे आपल्याकडे जास्त. गुड मॉर्निंग गाईज. तर आपण इथून निघणार आहोत आता वृंदावनला जाण्यासाठी. आता इथनं वृंदावन आता भरपूर जवळ राहिलेलं आहे, 180 किलोमीटर. तर मी ठरवलं की मॉर्निंगला लवकर जाऊ, तिकडं दर्शन वगैरे घेऊ आणि मग उद्या निघू आपण चंदीगडच्या दिशेने. तर लेट्स गो, करू आज आपली मॉर्निंगची राईड चालू. रात्रीत आपण ह्या रस्त्याने गेलो होतो ग्वालियरमध्ये. बघू शकता ह्याच्यापेक्षा तर 10 पटीने आपलं पुणे ओके आहे. कुठं ऑफ रोड तरी नाही करायला लागत. इथं सिटीमध्ये सुद्धा ऑफ रोड करायला लागत आहे. तर चला लेट्स गो, लवकरात लवकर निघूया वृंदावनच्या दिशेने. हॉस्टल से निकलते ही कुछ देर चलते ही और तुम्हारे भाई को याद आ गया कि बॉटल तो ली ही नहीं, फिर यू टर्न मार के हॉस्टेल जाना पड़ा. बघू शकता तुमचा भाऊ किती विसाळभार आहे. तर बाटलीसाठी परत यायला लागला आपल्याला. तर जास्त लांब पण नव्हतं गेलो आपण, 3 किलोमीटर गेलो होतो. बोललो परत येऊ, जाऊन यावा म्हणून आलो होतो. चालतंय. मित्रांनो, इंडियामध्ये ड्रायव्हिंग करणं खूप अवघड आहे. जर तुम्ही गाडीवरती असताना तर भरपूरच अवघड आहे. कारण की मध्ये मागे नाही एक रिक्षावाला, त्याला वळायचं होतं राईट साईडला, तो माझ्याकडनं बघतो दुसऱ्या साईडने येणाऱ्या गाड्या बघ. लिटरली माझी गाडी ब्रेक दाबल्याच्या नंतर त्याच्या जवळ जाऊन 2 फीटाच्या अंतरावरती थांबली आणि तो नंतर मला बोलते की तुला दिसत नाही का. असं थोडे असते राव. पंधरा आहे का? 14. ते फुल करून आता निघू. आता इथून आपलं लोकेशन राहिलेलं आहे 1 मिनटं, 162 वृंदावन. आता नॉनस्टॉप वृंदावनला जाऊ. लेट्स गो मित्रांनो. इथं आपण केला होता हवा भरण्यासाठी गाडीत किती आहे इतकं भारी आहे की इथं माझ्याकडे हवा भरायचे पण पैसे नाही. चल लेट्स गो आता जाऊ. कर दिया डन. मित्रांनो, सरळ सरळ माझ्यासोबत धोका झाला होता. कारण की भाऊ मागचा टेम्पो बघायच्या नादात मला जाऊन देणार होता, पण नंतर थांबून भाऊने पेमेंट करून घेतलं. ये दुनिया बहुत वाईट है भाई. लडाखमध्ये पोहोचायच्या आधी MP मधनंच तुमच्या भावाला ऑफ रोडिंग करायला लागणार होती. हे सुद्धा मला सुद्धा माहिती नव्हतं. अगदीच थोडंसं पुढं आलो तर पलीकडची साईड अख्खी जॅम. का तर 2-3 जणांनी पुढून रॉंगने गाड्या घातलेल्या. मग काय, तुमचा भाऊ पण चॅप्टर. दुसऱ्या साईडने आपण रॉंगने गाडी घातली. मग अगदी 2 तासाच्या वेळेनंतर आपण येऊन पोहोचलेलो वृंदावनमध्ये.
हॅलो गाईज, तर वेलकम. आपण आलेलो आहे वृंदावनमध्ये. आता वृंदावनमध्ये गुड आफ्टरनून मित्रांनो. तर आता वाजत आले 4. तर आता आपण निघलेलो आहे वृंदावन एक्सप्लोअर करण्यासाठी. वृंदावनची दुपारच्या वेळेस तर ऑलमोस्ट सगळे मंदिरं बंद असतात. तर आता आपण निघलेलो वृंदावन पाहण्यासाठी. तुम्ही बघू शकता हे सर्व ठिकाणं आहेत, हे सगळे मंदिरं आहेत जे आता आपल्याला व्हिजिट करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊ घाटावरती. दुपारी मित्रांनो इथे इतकं गरम होत होतं. इथं आता 60 ते 50 किलोमीटर पर वेगाचे वारे वाहत आहेत. आणि असं सांगितलेलं आलं आहे की हाय अलर्ट आलेलं आहे की पाऊस पडेनच म्हणून. तर बघू आता काय होते. पाऊस जर पडला तर एक नंबर होऊन जाईल, टेम्परेचर डाऊन होईल आणि उद्या आपल्याला इथनं निघण्यात भरपूर हेल्प होऊन जाईल. तर मित्रांनो इथं वातावरण असं काय झालेलं आहे आणि आपण निघलेलो आहे आता प्रेम मंदिराकडे. आणि थोड्याच वेळात जाणार आहोत आपण बाके बिहारी या मंदिरात. तसंच मी थोड्या वेळापूर्वी घाटाकडे गेलो होतो गाडी घेऊन, पण ह्या साईडला जसे बनारससारखे घाट आहेत तसे तर नव्हते, नॉर्मल होते. पण मला तिथं काही करायची इच्छा नाही झाली, त्यामुळे परत आलो. आता आलो आपण प्रेम मंदिरात आणि त्यानंतरून जाणार आहोत बाके बिहारी या मंदिरात. चला तर बघू आता तिथं लग्यो. तसे मित्रांनो इथं आपण सर्वात सकाळ लवकरच राईड कंप्लीट केली होती आणि इथं आपण पोचायला वाजलेले आपल्याला लिटरली आपण 11:30च्या आसपास आलो होतो. सकाळी 6ला राईड चालू केली होती. तर 2-3 तास इथं आपण झोपलो आणि तसं पण इथं 4 वाजेपर्यंत अख्खे मंदिरं बंद असतात दुपारचे. त्यामुळे आता ठरवलं की आता दर्शनाला जाऊ म्हणून. तर आता निघलेलो आहे दर्शन करण्यासाठी. मित्रांनो हा आहे प्रेम मंदिरापासला परिसर. इथं आपल्याला व्हिडिओ काढायला आला नव्हतं म्हणून त्या आतमध्ये काय ग्रुपवरने व्हिडिओ नाही काढलेले. तर जाऊ आता पुढच्या वेळेकडे. ते 10 मिनिटात मला इतकं गरम झालेलं लिटरली आतमधनं मी अख्खा वल्ला झालेलो आहे. आता थोड्याच वेळेला असं वाटतं इथं पाऊस येईल, कारण की गरजायला सुद्धा लागलेलं आहे. मित्रांनो ज्यावेळेस मी रूममध्ये झोपलो होतो त्यावेळेस मला हा एक SMS आलता, बघू शकता तुम्ही. जसं की त्यात क्लिअरली सांगितलेलं आहे की पुढील 24 तासात भरपूर पाऊस पडणार आहे. आता बघू पाऊस कधी पडतोय. मित्रांनो अगदी थोड्याच वेळापूर्वी इथं गरजत होतं आणि मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. जोरात तर नाही असं म्हणावं असं, पण आहे चांगलं चाललेलं आहे. असा SMS होतो काहीच आणि त्याच्यानंतर मग मोबाईल डायरेक्ट फ्रीज होते. 60 ते 80 किलोमीटर पर वेगाने वारे येणार आहेत असं सांगितलेलं आहे आणि पुढच्या 3 तासात भरपूर पाऊस होणार आहे असं झालेलं आहे. आणि पावसाला पण सुरुवात झालेली आहे. तर आता लवकरात लवकर रूमवरती जायला ट्राय करू आपण. बघू शकता काही कसं विजा गरजत आहे. आता थोड्याच वेळात अगदी पावसाला सुरुवात होणार आहे. मित्रांनो इथं वृंदावनमध्ये खूप डेंजरस पाऊस व्हायला लागलेला आहे परत आणि हवा पण खूप चालू आहे. मित्रांनो असा काही व्ह्यू झालेला आहे रात्रीचा. उद्या मित्रांनो आपण राहिलेला प्रवास आपण सुरुवात करत आहोत चंदीगडच्या दिशेने.